राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। अखेरच्या दिवशीच सोलापुरातील अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यावरून हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आहे। अजित पवार गटाकडून आज पहाटेच्या सुमारास उज्ज्वला थिटे यांनी पोलिसांच्या चोख बंदोबस्तामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। दरम्यान भाजप नेते आणि माजी आमदार राजन पाटील यांच्या सुनबाई प्राजक्ता पाटील भाजपकडून रिंगणात आहेत, तर अजित पवार गटाकडून उज्ज्वला थिटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। निवडणूक बिनविरोध होण्यासाठी राजन पाटलांनी माझा रस्ता अडवला, 2 दिवसांपासून कार्यकर्ते पाठलाग करत असल्याचा गंभीर आरोप उज्ज्वला थिटे यांनी केलाय। थिटे यांनी या संदर्भात सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत राजन पाटलांवर गंभीर आरोप केले आहेत। उज्ज्वला महादेव थिटे, मी मोहोळमधील अनगर नगरपंचायत निवडणूक लागलेली आहे। मी तिथे इलेक्शनचा फॉर्म भरणार आहे। त्यासाठी आमचे माजी आमदार राजनजी पाटील, विक्रांत पाटील, अजिंक्य राणा पाटील हे गेले 8 दिवस झाले मी तिथे यायचंय म्हणून तर सगळीकडे त्यांनी ट्रॅप लावलेला आणि निवडणुकीचा अधिकार माझ्यापासून हिसकावून घ्यायला लागलाय। आज मायबाप माझ्या मोहोळच्या जनतेला, सोलापूरच्या जनतेला आणि महाराष्ट्रातील जनतेला मला सांगायचंय, लोकशाही पद्धतीने मी निवडणूक लढवू शकत नाही का? आज न्यायमूर्ती असलेले सरन्यायाधीश भूषण गवई साहेब, देवेंद्र उपाध्याय साहेब, आज शरद पवार चंद्रजी साहेब, सगळ्यांनी तुम्ही बघा की महिलेला अधिकार कसा हिसकावून घेतला जात आहे। तुमची बिनविरोध होऊ द्यायची नाही, त्यांना वाटायला लागले मला अधिकार आहे का नाही, ती जनता ठरवेल ना बिनविरोध करायची का नाही। अर्ज सुद्धा भरू देणार। यावलीच्या कॉर्नरला हजारो माणसं उभा केलेले आहेत, हिवऱ्याच्या कॉर्नरला आहेत, देवळीच्या कॉर्नरला आहेत, आणि पोलीस प्रशासन काय करताय? 8 दिवस झाले यांना प्रोटेक्शन मागते मी। गृहमंत्री साहेब, इतकी घाण आणि कीड तुम्ही तुमच्या पक्षामध्ये घेतलेली आहे का महिलेला अधिकार दिले? सगळे आज मायबाप जनतेला, भारतातल्या लोकांनी बघावं कसा आमचा निवडणुकीचा अधिकार हिसकावून घेतला जाते। प्रत्येक ठिकाणी ट्रॅप लावलं, 7-8 गाड्या माझ्या मागे लावलेल्या आहेत आणि पोलीस प्रशासन मला अजिबात देत नाही प्रोटेक्शन।